नमस्कार. पावसात भिजलेली रोमॅन्टिक लव्ह स्टोरी. नुकताच सुरू झालेला वर्षा ऋतू काळ्याभोर ढगांनी जरा जराशी जवळीक साधलेली केव्हा वाऱ्याची प्रेमक झुळूक स्पर्शून जाते आणि मी सरळ कणाकणात बरसतोय हेच असेल जणू काय त्या ढगांच्या मनात. उन्हाळ वारा हसतच स्पर्शून गेला आपल्या सख्याला. त्यानेही अलगद कवेत घेतलं तिला. एवढी उन्हाळ असूनही बरसला तो मुक्तपणे आपल्या प्रेयसी संगी. आणि अशाच मुक्तपणे बरसणाऱ्या त्या प्रियकराच्या संगी अजून खूपशा प्रेमळ कहाण्या तयार होतात, बरसतात आणि साक्षीला असतो हा बरसणारा प्रियकर आणि त्याची उन्हाळ चंचल प्रेयसी. आणि त्या रात्री अशाच हा बरसत होता. कणांचं भान नव्हतं याला, बस तिच्या प्रेमात वाहून जायचं माहीत होतं त्याला. अशाच त्या रात्री तीही चालली होती रस्त्याने एकटीच बिचारी. हॉस्टेल रूमपासून कॉलेज तसं खूप लांब. एक्स्ट्रा क्लासेसमुळे हिला एकटीलाच उशीर व्हायचा रूमवर जायला. आणि याआधी हा बरसणारा वेडा प्रियकर नव्हता, त्यामुळे कितीही वाजता निघालं थोडा उशीर झाला तरी चालायचं. आता याचं आगमन झाल्यामुळे बस सगळी कामं आपल्या जागी पडून राहायची. तसं तिला हा बरसणारा प्रियकर खूप आवडायचा. जवळ छत्री असली तरी ती मुद्दामहून ती बॅगमध्येच ठेवायची, कारण त्याचा स्पर्श व्हायचा ना तिला. अंगावर थेंब पडताच अंग शहारून जायचं, जसं खूप दिवसांनी भेटलेला प्रियकर आपल्या प्रेयसीला ओढून आपल्या बाहुपाशात घेत आहे तसं. आणि अशीच ती निघाली होती. ती मुक्ता नावाप्रमाणेच नाजूक, गोरीपान, गोड, कोणालाही पहिल्या भेटीत आवडेल अशी, आपलंसं करेल अशी ती गोड मुक्ता. आणि त्या रात्रीही निघाली होती ती एकटीची त्या बरसणाऱ्याच्या प्रेमात न्हात, आपल्याच थंडीत मदमस्त होत, जशी कोणी हरिणच आहे जी निघालीये स्वैरपणे आपली कस्तुरी उधळत. त्या पावसात चिंब भिजलेली आपल्याच नादात होती. मुक्ता अचानक थांबली. तिला हालचाल जाणवली. काहीतरी तिला माहीत होतं. या धुंद मनचिंब भिजणाऱ्या पावसात कुणीतरी तिचा पाठलाग करतंय, कुणीतरी तिच्यावर लक्ष ठेवून आहे हे ती जाणून होती. फक्त ती या क्षणाची वाट बघत होती की ती पाठलाग करणारी, लक्ष ठेवणारी जी कोणी व्यक्ती आहे ती स्वतःहून समोर यावी. आणि 3-4 दिवस झाले मुक्ता वाट पाहत होती. ती व्यक्ती स्वतःहून पुढे यावी, पण येत नव्हती. या विचारात असतानाच तिचा पाय अडगळला आणि ती खाली पडली. आधीच चिंब भिजलेली होती ती पावसात. वरून प्रेमवेडा बसतच होता. जणू काही त्याने ठरवलं होतं सर्व प्रेम आत्ताच करून घ्यायचं, मनसोक्त बरसून. आणि मुक्ता खाली पडते न पडते तोच कुणीतरी घट्ट पकडलं तिच्या कमरेला. त्या राकट स्पर्शाने मोहरली ती. तिने ओळखले हा स्पर्श पुरुषी आहे. यासाठीच तर ती नाटक होतं हे सगळं, खाली चिखलात पडण्याचं. निदान अशी तरी ती व्यक्ती बाहेर येईल आणि कोण आहे हे कळेल. आणि मग त्याने तिला अलगद पकडून उभं केलं. त्याचे हात अजून तिच्या कमरेभोवतीच होते. तिने आपला नाजूक चेहरा हळुवारपणे वरती करून पाहिलं की कोण आहे हा. तर अरे, हा तर तोच आहे जो लायब्ररीत आपल्यासमोर बसलेला असतो. आपण जे पुस्तक घेऊ वाचायला त्यालाही हेच हवं असतं. वाचन कमी आणि कडेच हा जास्त बघत असतो. खूप दिवस झाले याचे हे खेळ चालू होते. आता तर हा पाठलागही करायला लागला आहे आपला. कोण समजतो कोण हा स्वतःला? आणि काही बोलायला तोंड उघडणार
तेवढ्यात त्याने मुक्ताच्या होटांवरती आपलं बोट ठेवलं. त्याचं खूप छान होता. तो दिसायला उंचापुरा, गोरापान, लांब नाक, काळीभोर डोळे, कमावलेली शरीरदृष्टी अगदी मजबूत अशी तो मोहित. खरंच नावाप्रमाणे मोहित होता तो. सर्वांना जसा श्रीकृष्ण आपल्या गोपिकांना मोहवायचा ना, अगदी तसं. आणि मग खरं तर मुक्तालाही खूप आवडायचा तो. पण मुक्ता स्वतःहून यात पडणं टाळायची. ती घाबरायची या सर्वाला, प्रेम वगैरे या प्रकरणाला. त्यामुळे ती 2 हात लांबच असायची या सर्वांपासून. आणि तो या क्षणी एवढा जवळ होता तिच्या. अजूनही त्याने दोन्ही बाहू तिच्या कमरेभोवती गठ्ठ विळगा घालून होते, जणू काही नव्याने उगवलेल्या वेली जसं आधार मिळवायला मोठ्या झाडाला बिलगून असतात आणि बहरत जातात पुन्हा आपल्याच नादात, अगदी तसं. आणि वरून तो प्रियकर बसत होता. वातावरणात खूप सारा गारठा होता, तरी त्या दोघांना आपले गरम श्वास जाणवत होते. हृदय जोरजोरात धडधडत होतं. ती वेळच अशी होती, दोघीही शांत, कोणी काही बोलायच्या मनस्थितीत नव्हतं. निख्ख शांतता, बसतो वरून बरसणारा मेघराज आणि या दोघांचे जलद गतीने चालणारे श्वासोच्छ्वास, याचाच काही आवाज होत असेल तर. आणि इकडे मुक्ताची हालचाल वाढली. ती स्वतःला मोहितच्या पकडेतूनच सोडू पाहत होती, पण त्याची पकड एवढी घट्ट होती, नाही सोडू शकली ती. कळत नकळत तिला ते हवं होतं, पण ती ते बोलून दाखवू शकत नव्हती. आणि हे मोहितला माहिती होतं. न जाणे कसं, पण तीही त्याच्या प्रेमात पडली होती. एवढे दिवस सारखं हा तिच्या अवतीभोवती मागे पुढे असायचा, त्याचाच हा परिणाम होता. आणि तिच्या कमरेवरचे हात हळूहळू त्याने तिच्या खांद्यावर आणले आणि तिला अजून आपल्या जवळ ओढून घेतली. दोघांनाही हा स्पर्श नवा-नवाच होता. अंगावर रोमांच उभे राहिले. ती शहारली, लाजली, हळूच अलगद शिरली त्याच्या बाहुपाशात. ती ऐकू शकत होती त्याच्या हृदयाची धडधड. तिचीही अवस्था काही अशीच होती. आणि त्याने हळुवारपणे तिचा कोमल चेहरा वरती केला. नजर तिची लाजवतच होती अजून. बघायला ही तयार नव्हती ती त्याच्याकडे. त्या बरसणाऱ्या वेड्या प्रियकराच्या पाण्याचे हे हलके क्षार ओळगत होते तिच्या. त्यांना बघून हा अधिकच मोहित झाला. हळूच बोलला, वरती बघ. मुक्ता, नको लाजू. असं प्रेम नाही माझं जे तुला अर्ध्यावरती सोडून जाईल. पुन्हा जन्माची साथ हवी मला तुझी. देशील ना मला तू साथ? होशील का तू माझा उनाड चंचल वारा? मग मीही बरसेल वेड्यासारखा तुझ्या प्रेमात. आणि क्षणभर थांबली मुक्ता आणि मोहितकडे बघत हळूच मान हलवली. होकार दिला तिने मोहितला. मोहित आनंदाने जोरजोरात ओरडू लागला, हे बघ बरसणाऱ्या मेघा, आता मीही एकटा नाहीये. माझ्याकडे ही एक अवघड वारा आहे. बरसून घे तू बेभान आणि हो साक्षी आमच्या प्रेमाचा. असं म्हणतच त्याने आपले ओठ मुक्ताच्या ओठावर टेकवले. ती शहारली, बावरली आणि मोहितवरची तिची पकड अजून घट्ट झाली. दोघीही धुंद होते एकमेकांच्या नशेत. नजरेत नजर, गरम श्वास, ओठात ओठ, हातात हात, कधी न सुटण्यासाठी. आणि वरून बरसणारा तो जसं काही अमृत वर्षा करत होता. मोहित मुक्ताच्या प्रेमावर बेधुंद बरसत होता. आज साक्षीदार होता ना तो अजून कोणाच्या तरी सुरेख प्रेमाचा. आजची कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग.